तर भीड हत्या प्रकरणात जर कुणाचा संबंध नसेल तर कारवाईचा प्रश्नच नाही। धनंजय मुंडे दोषी असले तरच राजीनामा घेण्याची अजितदादांची भूमिका। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत अजितदादांनीच निर्णय घ्यावा। भाजपच्या राजीनाम्याशी संबंध काय? आमदार सुरेश धस यांचं वक्तव्य। सुरेश धस भाजपातले खालचे कार्यकर्ते, धस काय बोलतात याच्याशी मला देणं घेणं नाही। वरिष्ठ नेत्यांचं मत महत्त्वाचं, अजितदादांचं धसांना प्रत्युत्तर। भीड हत्या प्रकरणावरून सत्ताधारी पक्षातील लोक अजितदादांना आणि राष्ट्रवादीला टार्गेट का करतायत? खासदार सुप्रिया सुळेंकडून दादांची पाठराखण। मंत्री धनंजय मुंडे 2 दिवसीय दिल्ली दौऱ्यावर रवाना। रात्री उशिरा दिल्लीत दाखल होणार। 2 दिवस दिल्लीतील बैठकांना मुंडे उपस्थित राहणार। किरकोळ गुन्हा पोराला सोडून द्या, मी भीडचा बाप। वाल्मिक कराड आणि पोलीस अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप व्हायरल। TV9 मराठी ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। वाल्मिक कराडच्या ऑडिओ क्लिपचं प्रकरण खूप मोठं। भाजपा आमदार सुरेश धस 2 दिवसात खुलासा करणार। ऑडिओ क्लिप बाबत भरपूर माहिती असल्याचा धसांचा दावा। सैफ अली खानला 25 लाख कॅशलेस मंजूर, मग सामान्यांना का नाही? मेडिक्लेम संघटनेची IRDAकडे तक्रार। सेलिब्रिटीजना देण्यात येणाऱ्या विशेष वागणुकीवर प्रश्न उपस्थित। अंतरवाली सराटीत देशमुख कुटुंबियांचं 1 दिवसीय उपोषण। सरकारनं जरांगेंच्या मागण्या मान्य करून मराठा आरक्षण द्यावं। संतोष देशमुखांची मुलगी वैभवी देशमुखची मागणी। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुनावणी लांबणीवर। सर्वोच्च न्यायालयात 25 फेब्रुवारीला सुनावणी होणार। प्रकरण पुन्हा मेन्शन केलं जाणार। राज्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स विद्यापीठाची स्थापना होणार। उच्च तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय। समिती गठीत करण्याचे मंत्री चंद्रकांत पाटलांच्या सूचना। मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात भाविकांसाठी ड्रेस कोड लागू। शॉर्ट कपड्यांवर बंदी। भारतीय परंपरेला साजेसे कपडे भाविकांनी परिधान करावे, मंदिर प्रशासनाचं आवाहन। जसप्रीत बुमराह ICCच्या सर्वोच्च पुरस्काराचा मानकरी। सर गारफिल्ड सोबर्स सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूचा पुरस्कार जाहीर।